नमस्कार विद्यार्थी मंडळी, तुमच्यासाठी घेऊन आलोय गणिताच्या टेन्शनवरची मात्रा, उदाहरणांची जत्रा. फळ्यासमोर बसूया, हसत हसत आनंदाने शिकूया. इयत्ता 8वी, विषय गणित, प्रकरण 17वे. या भागामध्ये वर्तुळ आणि जीवा व कंस. वर्तुळ, जीवा व कंस या प्रकरणामधील घटक भाग 1. दिलेल्या आकृतीवरून नावे लिहिणे. त्या घटकावर आधारित काही उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत, समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या भागामध्ये उदाहरण 1. दिलेल्या आकृतीवरून रिकाम्या जागा भरा. आपल्याला एक वर्तुळाची आकृती दिलेली आहे, त्यामध्ये काही जीवा, व्यास, त्रिज्या, कंस दिलेले आहेत. त्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. ते प्रश्न आपण पहिल्यांदा बघूया. रेख ओडी ही वर्तुळाची टिंबटिंब आहे. दुसरा प्रश्न, रेख ए बी हा वर्तुळाचा टिंबटिंब आहे. तिसरा प्रश्न, रेख पी क्यू वर्तुळाची टिंबटिंब आहे. चौथा प्रश्न, टिंबटिंब हा केंद्रीय कोन आहे. पाचवा प्रश्न, लघुकंस कंस ए एक्स डी कंस बी डी टिंबटिंब. विशाल कंस पुढचा प्रश्न, कंस पी ए बी कंस पी डी क्यू टिंबटिंब. सातवा प्रश्न आहे अर्धवर्तुळ कंस कंस ए डी बी टिंबटिंब. पुढचा आठवा प्रश्न आहे माप कंस डी ए बी बरोबर 360 वजा माप कोन टिंबटिंब. नववा प्रश्न आहे माप कंस डी बी बरोबर माप कोन टिंबटिंब. या प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या पानावर पाहणार आहोत. पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, मागील पानावरील प्रश्नांची उत्तरे या पानावर आपण बघणार आहोत. पहिल्या प्रश्नाचे उत्तर, रेख ओडी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे रेख ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे रेख पी क्यू वर्तुळाची जीवा आहे. चौथ्या प्रश्नाचे उत्तर, कोन बी ओ डी हा केंद्रीय कोन आहे. पाचव्या प्रश्नाचं उत्तर, लघुकंस दिलेल्या आकृतीमधील काही लघुकंस आहेत, त्यामध्ये कंस ए एक्स डी कंस बी डी ए दिलेलेच आहेत. त्यानंतर आणखीन एक कंस आहे कंस बी क्यू. यापेक्षा आणखीन काही वेगळी उत्तरे सुद्धा असू शकतात. त्यानंतर विशाल कंसांची काही आपल्याला कंसांची नावे लिहायची आहेत. दोन उदाहरणं आपल्याला दिलेले, कंस पी ए बी कंस पी डी क्यू. यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला विशाल कंसांची नावे पुढे लिहिता येतात, त्यापैकी कंस ए डी क्यू कंस बी ए पी इत्यादी. सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे अर्धवर्तुळ कंस कंस ए डी बी हा दिलेला आहे, तर दुसरा एक कंस आहे कंस ए क्यू बी. आठवा प्रश्नाचे उत्तर, माप कंस ए डी ए बी बरोबर 360 वजा माप कोन बी ओ डी. तर नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे माप कंस डी बी बरोबर माप कोन बी ओ डी. या पद्धतीने आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक उदाहरण आपण दिलेल्या आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची त्या संदर्भामध्ये उदाहरण 1 बघूया. उदाहरण 2. दिलेल्या आकृतीवरून रिकाम्या जागा भरा. आपल्या शेजारी एक आकृती दिलेली आहे, त्यामध्ये काही जीवा, त्रिज्या, वर्तुळाचा व्यास, केंद्र, कंस, लघुकंस, विशाल कंस, अर्धवर्तुळ कंस हे आपल्याला दिलेले आहेत. त्यावर आधारित पहिला प्रश्न, वर्तुळाची जीवा टिंबटिंब. दुसरा प्रश्न, वर्तुळाचा व्यास टिंबटिंब. तिसरा प्रश्न, वर्तुळाची त्रिज्या टिंबटिंब. केंद्रीय कोन टिंबटिंब. लघुकंसाचे नाव टिंबटिंब 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 टिंबटिंब. अशी 4 आपल्याला अपेक्षित उत्तरे लिहायची आहेत, त्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. सहावा प्रश्न आहे विशाल कंसाचे नाव. 4 कंसांची नावे आपल्याला इथं लिहायची आहेत. सातवा प्रश्न, अर्धवर्तुळ कंस. या आकृतीनुसार आपल्याला 2 अर्धवर्तुळ कंसांची नावे लिहायची आहेत. आठवा प्रश्न, माप कंस ए सी बी बरोबर 360 वजा माप कंस टिंबटिंब. नववा प्रश्न, माप कंस ए बी बरोबर माप कोन टिंबटिंब. या प्रश्नांची उत्तरे बघूया आपण पुढच्या पानावर काय आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, मागील पानावरील आकृतीवरून उत्तरे लिहा. या पानावर इथं दिलेले आहे ते बघूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे वर्तुळाची जीवा बरोबर रेख क्यू आर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, वर्तुळाचा व्यास बरोबर रेख बी सी.
तिसरा, वर्तुळाची त्रिज्या बरोबर रेख PA. त्याचप्रमाणे आपण आणखीन काही त्रिज्यांची नावे लिहू शकतो. रेख PC, रेख PB, रेख PR या पद्धतीने. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्रीय कोन, माप कोन BPA. केंद्रीय कोन हा केंद्रबिंदूशी संबंधित असतो. तिथेच आपल्याला एक कोन तयार झालेला असतो. यावरनं उत्तर लिहायचे आहे. पाचवा प्रश्न, लघुकंसाचे नाव. काही लघुकंसांचे नाव इथं आपल्याला दिलेले आहेत. कंस RC, कंस AQ, कंस QR इत्यादी. यापेक्षा वेगळी उत्तरे सुद्धा असू शकतात. सहावा प्रश्नाचं उत्तर, लघुकंसाचे नाव विशाल कंसाचे नाव. काही विशाल कंस BCQ, कंस CBR इत्यादी. यापेक्षा थोडेसे वेगळे उत्तर सुद्धा आपल्याला लिहिता येतील. सातवा उपप्रश्न, अर्धवर्तुळाचे कंस. अर्धवर्तुळ कंस CQB, कंस BRC या पद्धतीने आपल्याला अर्धवर्तुळावरील अक्षरांचं नाव बदलून दुसरे कंस सुद्धा आपण लिहू शकतो. आठवा प्रश्नाचं उत्तर, मापकंस ACB बरोबर 360 अंश मापकंस 360 अंश वजा मापकंस BA. तर नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे मापकंस AB बरोबर मापकोन APB. कंस आणि या कोनाचे माप दोन्ही सारखे असतात. बघूया पुढच्या पानावर काय आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण वर्तुळाचे काही घटक समजून घेतलेले आहोत. त्या घटकावर आधारित 4 आकृत्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. त्या चारही आकृत्यानुसार आपल्याला इथे काही प्रश्न विचारलेले आहे. मागील अभ्यासक्रमाशी संबंधित केलेल्या अभ्यासक्रमाशी संबंधित आपण आपल्या वहीत ह्या आकृत्या काढून घेऊन या प्रश्नांची उत्तर लिहावीत आणि आपल्या वर्ग शिक्षकाकडून तपासून घ्यावी किंवा विषय शिक्षकाकडून तपासून घ्यावी अशी अपेक्षा आहे. पुन्हा भेटूया असेच एक नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन घटकावर आधारित, नवीन प्रकरणावर आधारित. तोपर्यंत अभ्यास करत राहा, वाचत राहा आणि उदाहरणे सराव करत राहा. धन्यवाद.